नमस्कार सर्वांना. मी प्रथमेश करंजे. मी इंजिनिअर आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेजवर प्रोफेसर म्हणून काम करतो. त्याचबरोबर 8वी, 9वी, 10वी च्या मुलांसाठी क्लासही घेतो. आतापर्यंत ऑनलाईन क्लास घेत होतो, पण याच्यापुढे आता ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने क्लास घेणार आहे. जे ऑफलाईन क्लासेस असतील ते पनवेलमध्ये देवद आणि विचुंबे या भागामध्ये असतील आणि ऑनलाईनसाठी तुम्ही कुठूनही जॉइन करू शकता. मी या व्हिडिओत थोडक्यात माहिती देणार आहे. तर इंजिनिअरिंग कॉलेजवर काम करत असताना मला असं वाटलं, की माझ्याकडे नॉलेज आहे शिक्षणाचा, शिकवण्याचा अनुभव आहे. तर गावाकडील विद्यार्थ्यांसाठी आपण स्टुडंटसाठी काहीतरी आपण करूया आणि मग ऑनलाईन क्लास घ्यायचा असं ठरवलं आणि त्याच्यानंतर मग ऑनलाईन क्लास घेण्यासाठी सेटअप तयार केलं. ते तुम्हाला दिसतंय समोर. हे डिजिटल बोर्ड आहे. समोर कॅमेरा आहे. त्याचबरोबर एक एज्युकेशनल ॲप जे ऑनलाईन क्लास घेण्यासाठी करंजे म्हणून एक एज्युकेशनल ॲप बनवली आहे. ती Play Storeवर आहे. ते तुम्ही Play Storeवर जाऊन करंजे म्हणून सर्च केलं तर ते तुम्हाला दिसेल. त्या ॲपमधून ऑनलाईन मी विद्यार्थ्यांना शिकवतो. तर याच्यापुढे आता ऑनलाईन आणि परत ऑफलाईन सुद्धा चालू करणार आहे. तर या व्हिडिओमध्ये त्याचबद्दल थोडक्यात माहिती मी देत आहे. जर तुम्ही पनवेलमध्ये देवत, विचुंबे या भागात राहत असाल आणि जी मुलं आहेत ती 8वी, 9वी, 10वी या इयत्तेत आहेत, स्टँडर्डमध्ये शिकत असतील, सेमी इंग्लिश मीडियम किंवा इंग्लिश मीडियममध्ये असतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे क्लासेस आहेत आणि त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे मागे हे एक प्ले होते. हे ॲनिमेशन्स आहेत. हे ॲनिमेशन्स आहेत आणि या ॲनिमेशनच्या माध्यमातून मुलांना शिकवलं जातं. हा डिजिटल बोर्ड आहे. त्याचबरोबर त्याच्यावर लिहिता येतं, जे काही एक्सप्लेन करता येतं. तुम्ही YouTubeवर अशा गोष्टी बघितल्या असाल, तुम्हाला ते समजलं असेल. तर ही काळाची गरज आहे आणि अशा माध्यमातून शिकवलं जाईल. तर थोडक्यात तुम्हाला आता इथे बघा, हा एक गणितचं समीकरण आहे. आपण शाळेमध्ये इयत्तेमध्ये इक्वेशन्स बघतो. आता हे इक्वेशन्स बघा इथे बदलतंय, त्याप्रमाणे हा ग्राफ बदलतोय. तर हे मुलांना समोर दिसतं, स्टुडंट्सना समोर दिसतं, की जे आपण त्यांच्या अभ्यासक्रमामधले जे इक्वेशन्स आहेत, ते इक्वेशन्स काय आहेत? तर आपण त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू काढतो म्हणजे काय करतो मुला? एक्सची किंमत काढतो आणि प्रत्येक इक्वेशनसाठी एक्सची व्हॅल्यू वेगवेगळी का येते? तर हे ग्राफ्स आहेत आणि ह्याच्यासाठी असे ॲप्स आहेत, त्या ॲप्सचा वापर सुद्धा केला जातो. त्यातून त्यांना समजावलं जातं आणि याच्यामध्ये सायन्स आणि विज्ञान जे तुम्ही मागे माझ्या प्ले होतंय ते तुम्हाला दिसेल आणि तर बघा, तर इथे तर 3 पर्याय आहेत. तर काही विद्यार्थी असतील त्यांना फक्त ऑनलाईनच करायचं असेल, कारण ते जवळपास जिथे क्लास ऑफलाईन होणार आहे, पनवेलमध्ये अजून ते जवळपास राहत नाहीये. जेणेकरून काही गावाकडची मुलं आहेत, जे ऑलरेडी ऑनलाईन माध्यमातून शिकतायत. तर त्यांच्यासाठी ऑनलाईनचा ऑप्शन आहे. जी जवळपास मुलं राहतायत पनवेलमध्ये, देवतमध्ये, विचुंबीमध्ये या भागामध्ये, तर त्यांच्यासाठी ऑफलाईनचा ऑप्शन आहे. परत त्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन प्लस ऑनलाईन सुद्धा घेता येतं. ऑनलाईन प्लस ऑफलाईन कसं असेल, आता त्याने ऑफलाईन लेक्चर बघितलं. तेच लेक्चर त्यांना ॲपवर त्यांच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन बघता येतं. जेणेकरून काय होतं, एखादा त्याला क्लासमध्ये गोष्ट आहे, ती नीट समजली नाही, तर तो पुन्हा जाऊन मोबाईलमध्ये घरी स्वतः बघू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे, की एखाद दिवस काय झालं, की क्लासला यायला जमलं नाही. तर तो स्टुडंट आपलं घरी सुद्धा लेक्चर अटेंड करू शकतो ऑनलाईनच्या माध्यमातून. तर अशा प्रकारे ऑनलाईन प्लस ऑफलाईन सुद्धा घेता येईल. फक्त ऑफलाईन करायचं असेल तर फक्त ऑफलाईन सुद्धा करता येईल आणि ऑनलाईन करायचं असेल तर फक्त ऑनलाईनही करता येईल. तर हे मागे तुम्हाला जे दिसतंय ते ॲनिमेशन्स आहेत आणि असे 2 ते 3 हजारापर्यंतचे ॲनिमेशन्स आहेत या डिजिटल बोर्डमध्ये आणि हे जे ॲनिमेशन दिसतायत हे त्यांच्या अभ्यासक्रमामधले आहेत विद्यार्थ्यांच्या. त्याच्यामध्ये सायन्स आणि मॅथेमॅटिक्स या 2 विषयातले परत दुसऱ्या विषयामधले सुद्धा आहेत, जे गरजेचे आहेत. तर याच्यातून होतं कसं, की जो समजणं सोपं जातं. आता आपण असं बोर्डवर अशा गोष्टी नाही करता येत, जे सिंपल बोर्ड असतात त्याच्यावर. हे डिजिटल बोर्ड असल्यामुळे डिजिटल बोर्डवर ह्या गोष्टी इझिली मुलांना बघता येतात. त्यांना ते सोपं होतं समजण्यासाठी आणि लक्षात ठेवणं ईझी राहतं. जेणेकरून जेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये उत्तर लिहायचे असतात, परीक्षेमध्ये उत्तर लिहायचे असतात, जर आपण स्वतःहून ते उत्तर लिहित असतो, तर ते आपल्याला समजलेलं असेल आणि जेव्हा आपण उत्तरं पाठांतर करतो, रट्टा करतो, तर ते आपल्याला थोडक्यापुरतं राहतं आणि परत आपण विसरून जातो. त्याचा पुढे भविष्यामध्ये आपल्याला काही फायदा होत नाही. पण अशा शिक्षणामुळे काय होतंय, की त्यांना ते समज राहते आणि ती समज किंवा तो अभ्यासक्रम त्यांना आयुष्यभरासाठी पुढे कुठेही उपयोगाला येतो. तर काय आहे ना, अशी टेक्नॉलॉजी आहे, अशा प्रकारेही शिकवता येऊ शकतं आणि अशी टेक्नॉलॉजी जनरली जे आर्थिकरित्या प्रबळ पालक असतात, त्यांच्या वि त्यांच्या ते पाल्यांना ते देतात आणि त्याच्यामुळे काय होतं, आपले विद्यार्थी आहेत, गावाकडे आहेत किंवा ज्यांच्या आर्थिकरित्या
जास्त प्रबळ नसल्यामुळे अशा क्लासेसला नाही पाठवता येत. तर त्यांना अशा प्रकारे न शिकल्यामुळे ते कुठेतरी मागे राहतात. शेवटी शिक्षण म्हटलं तरी हे कॉम्पिटिशनच आहे. कसं आहे की ही एक काळाची गरज आहे आणि त्याचबरोबर जे तुम्ही जर आजूबाजूला क्लासेस असाल तुमच्या, तर त्या क्लासेसमध्ये अशी सिस्टम नसेल, असे बोर्ड नसतील, पण जी फी असेल त्याच फीच्या रेंजमध्ये तुम्हाला हे सगळं काय मिळणार नाही. असं नाही होणार आहे की हे सगळं जास्त हाय-फाय दिसतंय, तरी ते फी सुद्धा खूप जास्त असेल, असं नाहीये. तर तुम्हाला आता मागे जे दिसतंय, ही एक व्हिडिओ आहे ह्या डिजिटल बोर्डमध्ये जे काही फ्युचर्स आहेत, त्या फ्युचर्सची व्हिडिओ म्हणून मी मागे प्ले केलेली आहे. हे जे फ्युचर्स आहेत, ॲनिमेशन्स आहेत, असे खूप सारे आहेत आणि हे जर पूर्ण दाखवायचे म्हटले तर 1-2 तासाची व्हिडिओ बनवावी लागेल. तर मी त्यात तरी सुद्धा थोडक्यात तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर बघा हा डिजिटल बोर्ड आहे. हा ॲक्चुअली बोर्ड आहे. जसा आपला रायटिंग बोर्ड असतो, हा एक्सप्लेन करण्यासाठी वापरला जातो. याच्यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत. या फीचर्समध्ये जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत होतात, ते खूप सारे आहेत. हे प्रत्येक क्लासचं मॅथ, सायन्स, सोशल सायन्स सगळ्या ॲनिमेशन्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हे खूप सारे ॲनिमेशन दिसतील. तर आपण एक बघूया ॲनिमल टिश्यू. तर ॲनिमल टिश्यूमध्ये आपण एक सिलेक्ट केलं न्यूरॉन्स आणि त्याच्यामध्ये हे मुलांसाठी असं एक्सप्लेन करणं सोपं जातं आणि हे मुलांना बघितल्यानंतर ते लक्षात ठेवणंही सोपं जातं. तर हे सगळं आहे आणि मध्ये खूप सारे मी म्हटलं तुम्हाला की 1000-2000 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. तर आणि हे सगळं त्यांच्या अभ्यासक्रमाप्रमाणे अभ्यासक्रमातलेच आहेत. ते त्यांच्या गरजेचे आहेत त्यांना दाखवणं. त्याबरोबर दुसरे पण खूप सारे फीचर्स आहेत. जसं की आता हे ते 3D शेप दाखवायचे आहेत. आता हे बोर्डवर काढणं किती डिफिकल्ट आहे आणि असं या बोर्डवर काढणं किती सोपं आहे. आता याच्यामध्ये काय होतं, की मुलांना समजावणं सोपं होतं. याचा एरिया काढणं, एखाद्या खालच्या बाजूचा एरिया काढायचा आहे, घनपण काढायचं आहे त्याचं, क्षेत्रफळ काढायचं आहे. मराठीमध्ये म्हणून क्षेत्रफळ एरिया काढायचा आहे आपल्याला, व्हॉल्यूम काढायचा आहे. तर हे मुलांना दाखवणंही सोपं होतं, मुलांना समजणंही सोपं होतं. तर या अशा प्रकारे शिकवलं जातं. ठीक आहे. तर ही थोडी माहिती होती. अजून तुम्हाला मी माझ्या ॲपबद्दल सांगतोय. ॲप मी सांगितलेलं आहे, की करंजे म्हणून Play Storeवर ॲप आहे. ते तुम्ही डाउनलोड करून तिथे तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून पुढची अजून काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल, तर ती खूप सारे प्रश्न असतीलच तुमचे. ते कॉल करून तुम्ही विचारू शकता. फीज वगैरे जे आहे, ते आता मी पूर्णपणे ठरवलेलं नाहीये. पण ते ठरवेनच आणि तुम्हाला फोनवर सांगेन. आणि ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असे काही विद्यार्थी आहेत, पालक आहेत, त्यांच्यासाठी ही सुद्धा व्हिडिओ महत्त्वाची असेल किंवा कामाची असेल, तर तुम्ही त्यांना ती पाठवू शकता. ठीक आहे. तर बघा, इथे मी तुम्हाला ॲप दाखवतो. तर ॲपमध्ये तुम्हाला आता हे सध्याचे कोर्स आहेत, हे कोर्सेस तुम्हाला दिसतील आणि एखादा त्याच्यामध्ये आपण ओपन करूया. हे सध्या मराठी मीडियमच्या मुलांचं आहे. तर यामध्ये कोर्स आपण ओपन केला. ह्यामध्ये तुम्हाला कंटेंट दिसेल. त्या कंटेंट्समध्ये आपण ओपन केलं. हे असे लेक्चर्स असतील. असे ऑनलाईन तुम्हाला खूप सारे लेक्चर्स म्हणजे जे काही लेक्चर्स होतील आपण ऑफलाईन असतील ते आपण लेक्चर ऑनलाईन टाकत जातो आणि ते मुलांना बघायला मिळतात. आणि हे जे लेक्चर्स आहेत, आता एकदा मुलांनी हे लेक्चर्स म्हणजे ऑनलाईन ज्यांनी घेतलं, तर ते त्यांचा पूर्ण वर्षभर तो लेक्चर त्यांना कधीही बघता येतो. असं नाही की एकदा बघितलं की झालं. काही-काही असं असतं की एकदा बघितलं की झालं. तर तुम्हाला इथे क्लास प्लस वगैरे दिसतोय. हे ॲक्चुअली क्लास प्लसच्या माध्यमातून होतं आणि ही माझी स्वतःची ॲप आहे. त्या ॲप आणि क्लास प्लस हे दोघांचं मिळून एडव्हेंचर आहे. तर अशा प्रकारचं हे असणार आहे.